मस्त असं धुकं पडलंय बघा. चला मग फायनली आपण कणकवलीला पोहोचलोय. कणकवली. तर फायनली आता कणकवलीला उतरलोय. नमस्कार मंडळी, मी राकेश गाडेवकर तुमचा लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल सर्च स्वागत करत आहे. तर तुम्हाला तर बघून समजत असेल आपण आता आहे प्लॅटफॉर्मला आहे, आपण ठाणा स्टेशनला आहे. तर चाललो आहे आपण गावाला. तर ते का गावाला चाललो आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच. तर आता सध्या तरी तुम्ही आपला ट्रॅव्हलिंगचा जो ब्लॉग आहे तो आता एन्जॉय करा. तर आता आम्ही आता चाललो आहे. पहिला ठाणा स्टेशन आमची गाडी आहे LTT मडगाव. गाडी 1 तास लेट झाली आहे. तर इकडे त्रिशांग आहे, रुची आहे. तर आम्ही चाललो आहे आता गावाला. तर आजचा ब्लॉग होणार आहे आपला ट्रॅव्हलिंगचा. आणि ते LTTवर आमची गाडी आहे, पण आमची तिकीट ठाण्यावर नाही. गाडी 1 तास लेट आहे. तर क्रिशांग इकडे मजा करतोय. हा बघा, गावाला गावात जायचं मग मजा करतोय. या साईडला बॅग आहेत 2. स्लीपर कोच आहे आपला. अचानक प्लॅन झाला आहे, पण तो का प्लॅन आहे, काय प्लॅन, तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. सध्या तरी आजचा आता आपला ब्लॉग आहे. 2च बॅग आहेत. रात्रीचे वाजले आहेत 12:15. तर रात्रीचे वाजले आहेत 12:15. आमची गाडी आहे 1:15 इथे. ठाणा टाईम होता, पण आता गाडी रिशेड्यूल केली आहे. 2 वाजता सुटणार आहे कुर्ल्यावरून. 1-1.25 तास गाडी लेट आहे. आता आपण रिझर्वेशन आहे आपलं स्लीपर कोचचं. किशांग एन्जॉय करतो. तर तुम्ही पाहू शकता समोर जी गाडी आली आहे. तर रात्री 1:15 वाजले आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस 1:15. गाडी भरपूर लेट झाली आहे. हे बघा, आता आले ठाणा स्टेशनला. तिचा टाईम आहे 11चा. 1:15 आली गाडी. आज लेट झाले भरपूर जनशताब्दी एक्सप्रेस. Madgaon Express via Konkan Railway is expected on platform number 7 at 3:1099 down. Lokmanya Rail Terminus, Madgaon Express via Konkan Railway. 3 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर अपेक्षित आहे. तर आपली गाडी आली आहे. तब्बल 2 तास लेट झाली आहे. 1चा टाईम होता ठाण्याचा. आता वाजले 3 वाजता आली गाडी. 2 तास लेट. हां, 2:54 ठाण्याला. LTT मडगाव. खाली आहे ट्रेन. म्हणजे गाडी 2 तास लेट झाली आहे. 1चा टाईम होता, 3 वाजवले. 2 तास प्लॅटफॉर्मवर वाट बघायला लागली. आता झोप यायला लागली. आता जाऊन झोपायचं गप्प. S5 डबा आहे आपला. बघूया. S5 डबा आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 1109 एक S5 डबा आपला 7475 सीट नंबर आहे. हा बाई, ते पुढे 60 काय नंबर किती? तर आमच्या सीट भेटल्या. एक अप्पर आहे, मिडल आहे. इकडे एक मिडल आहे या साईडला. स्लीपर कोच आहे आपला. आता थोडा झोपायचा, आराम करूया. तीन वाजलेत. गाडी ठाणा स्टेशन आता निघेल.
चला गाडी निघाले ठाणा स्टेशनवर ना, रात्रीचे 3 वाजलेत. पुरा सुनसान प्लॅटफॉर्म. गाडी 2 तास लेट झाली. काय करते वरती टाकताय बॅगा. चला ठाणा स्टेशनवर गाडी सुटली. तर मंडळी सकाळचे 7 वाजलेत. थोडा वेळ झोपलेलो. आता पोचलो चिपळूणला. ते समोरची ट्रेन चालली आहे मुंबईला, चंदीगड. सकाळचे 7 वाजलेत. मस्त असं थंड वातावरण झालं आहे आणि धुकं पडलं आहे. तर पोचलो चिपळूणला आपण. 7 वाजलेत. सगळे चहावाला आलं. मस्त असं धुकं पडलंय बघा. आरवली स्टेशनला बघा किती गर्दी आहे लोकांची मुंबईला जायला. मस्त धुकं पडलं आहे असं. सर्व मुंबईला चालले आहेत. सकाळची गाडी आहे मुंबईला जाण्यासाठी. हे गाडी मला वाटतं रत्नागिरीहून सुटणारी जी दिवा रत्नागिरी गाडी, त्याच्यासाठी सगळे प्रवासी उभे आहेत. ते बघा मस्त असं सकाळचं धुकं पडलं आहे. आरवली रोड स्टेशन जबरदस्त असा कोकणातला सीन बघायचा असेल तुम्हाला धुक्याचा, तर मस्त असा थंडीमध्ये गावाला यावं लागेल. किती प्रवासी आहेत बघा आज. रत्नागिरी येणारी गाडी आहे ना, दिव्याला जाणारी, त्या गाडीसाठी हे सगळे प्रवासी उभे. तर समोरनं आपली दिवा रत्नागिरी पॅसेंजर इथे. रत्नागिरी सुटली आहे सकाळी 7 वाजता. रत्नागिरी सुटते, दुपारी 1 वाजता दिव्याला जाते. गाडी फुल आहे, सीट बाय सीट. तर सकाळचे वाजलेत 8. शुभ सकाळ कोकणकर. सूर्य मस्त वरती आलाय. पोचलोय रत्नागिरीला. रत्नागिरीला पोचलोय. सगळे चाकरमाने आले आपल्या गावाला. यायला लागला. आता इथून डायरेक्ट कणकवली. 2 तासाचा प्रवास बाकी.
रत्नागिरी चाय घ्या, अद्रक वाली चाय. तर मंडळी आता आपण पोचलो रत्नागिरीला. ॲक्च्युली रत्नागिरीचा टाईम होता 6 वाजता सकाळी, तर पोचले गाडी 8 वाजता. 2 तास गाडी जशी ठाण्यावरनं लेट झाली तशीच गाडी रनिंग करते. 2 तास लेट, अजून 2 तास लेटच आहे गाडी. आता इथून आता आपली गाडी सुटेल रत्नागिरीवरून, डायरेक्ट कणकवली आहे. मग याचा स्टॉप लागला नांदगावचा, तर आपण नांदगावला उतरू. आता गाडी आली आहे समोर ना, क्रॉसिंग होती. चाय 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 अदरक वाली आपली गाडी निघेल आता. आता विंडो सीट भेटले, थोडासा बाहेरचा शूट करूया. शुभ सकाळ कोकणकर. कवर करते काय माहिती. तर आता रत्नागिरीहून गाडी सुटली आपली. अर्धा तास इथे थांबली क्रॉसिंगला. रत्नागिरी स्टेशनला काम चालू आहे काहीतरी. माझा रत्नागिरी स्टेशनला पत्रे, नवीन पत्रे टाकायचं काम चालू आहे. इकडे सकाळी सकाळी थोडं चहाचा आस्वाद घेऊया आपण. चहा घेतले बाहेर मस्त असा. निसर्ग. कोणतं स्टेशन आलंय? तर आता आपण विलवडे स्टेशनला पोचलोय. गाडी क्रॉसिंगला परत लागली. रत्नागिरीच्या पुढे गाडी क्रॉसिंग भरपूर भेटते. इकडे सूर्यदेवचं आगमन झालेलं आहे. वाजले आहेत 9, 9:15 वाजलेत. क्रिशांग आणि रुचिराने मस्त झोप काढली. इकडे झोपलात ना मस्त? क्रिशांग झोप काढली ना मस्त. क्रिशांगने मस्त झोप काढली आहे. मस्त झोपला ना, जबरदस्त झोप काढली. आपली गाडी विडावड्या पोचली, क्रॉसिंग लागली आहे. गाडी क्रॉस झाली आहे. तर रुचियाने इथे 3-4 असे एअर रिंग्स घेतलेत. क्लिप आणि एक क्लिप घेतलाय. ट्रेनमध्ये पण शॉपिंग. हां हां मॅचिंग कानातले भेटले. किती रुपये? 20 रुपयाला. ट्रेनमध्ये पण शॉपिंग चालू आहे. तर आता आपण राजापूरला पोचलोय. राजापूर रोड. राजापूर रोड. हे जे सगळे चाकरमानी दिसत आहेत ना, हे सर्व दिवा सावंतवाडीच्या ट्रेनसाठी वाट बघतात. बघा सगळे लोक चाललेत दिव्याला, मुंबईला, दिवा सावंतवाडी ट्रेनसाठी. राजापूर रोड. ऊन पडलंय मस्तपैकी, पाऊस नाहीये. चला मग फायनली आपण कणकवलीला पोचलोय. कणकवली. गाडी नांदगावला थांबली नाही, कणकवलीला आली. नांदगाव स्टॉप नव्हता हिला ॲक्च्युली, पण आम्ही बोललो थांबली तर बोललो क्रॉसिंगला तर उतरू. तर कणकवलीला आली आहे. आता इथून उतरल्यावर थोडा ऑटो मारूया आणि डेपो. कणकवली. तर फायनली आता कणकवलीला उतरलोय. लोकमान्य टिळक टर्मिनस टू मडगाव.
तिकडे असेल तर काढून किती लोक आलेत बघा गावाला. सांग पाहू नको. तर कणकवली स्टेशन पासून आता रिक्षा पकडली आहे डेपोसाठी. चला आता डेपोत जाऊया, बघूया काय 6 सीटर गावतात की ST गावतं ते. लगेच आपल्या ST गावली आहे कणकवली देवगड. आपलं कणकवली ST डेपो आम्ही लगेच ST गावलेली आहे कणकवली देवगड. नाश्ता करणार होता पण गाडी लगेच होती म्हणून बोलू लगेच चढलं. आता घरात जाऊनच काय तर खाऊया. बघा सीट खाली आहेत, एवढे काय पॅक नाही आहे. मागे पण सीट खाली आहेत, आरामशीर बसून जाऊ शकतं. चला एक बरा झाला ST लगेच गावली, लगेच डेपो गेल्या येईल आणि आम्ही लगेच निघाली पण त्या पण बरा झाला. सगळे आहेत क्रिशांग आणि ज्या मस्त बसली आहेत. अजून जरा फ्रेश नाही, झोपली आहेत म्हणून झोपली तो चेहरा व्हायचा. चला आता आपला प्रवास चालू झालो कणकवली देवगड ST मंडळी. आता आपल्याला ST भेटलेलीच आहे. तर आजचा आपला हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता पुढचे आपले थोडे ब्लॉग आपले गावचे येतील तर नक्की बघा नेक्स्ट ब्लॉग पण तुम्ही. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला आता आपण थोड्या वेळात पोचू घरी. चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तरी बघा एन्जॉय करते आता.